नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर या पदाविषयी सध्या आपण माहिती पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण याचा पगार किती असतो, इनहँड सॅलरी किती मिळते ते पाहिलं होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पदाचं प्रमोशन नेमकं कसं होतं, कारण की तुम्ही जॉइन करणार आहेत असिस्टंट कमिशनरला, आणखी तुमचं प्रमोशन कुठपर्यंत होऊ शकतं, किती वर्षांनी होतं, डिपार्टमेंटल एक्झाम, वेतनवाढ वगैरे काय, या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांना याची तयारी करायची आहे, कारण की याच्यात 10 थोडे किचकट कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांची जर तुम्ही टोटल ओव्हरऑल केलं तर 1000-1500 पेजेसच्या पुढे सगळे कायद्यांचं जातं। तर एवढे सगळे कायदे कमी वेळात आपल्याला कव्हर करायचे आहेत। त्याच्यासाठी आपण तुमच्या मागणीस्तव लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली। सर्व 10 कायदे लाईव्ह स्वरूपात होतील। बाकी तुमचे जे नॉन टेक्निकलचे लेक्चर्स आहेत सगळे 40% वेटेज वाले, ते सगळे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील। 1 फेब्रुवारी 2026 पासून न चुकता आपले बॅच सुरू होणार आहे, म्हणून आजच बॅच जॉईन करा। बॅच जॉईन करण्याचा हा सगळ्यात बेस्ट पिरियड आहे, कारण की खूप सारे विद्यार्थी म्हणतात की ही फीज परवडत नाही, तर त्यांच्यासाठी खास आपण 25% आता प्रजासत्ताक निमित्त ऑफर चालू आहे। इंडिया 26 हा कोड असेलच तिथं। 26 जानेवारीच्या आत जर तुम्ही केलं तर डायरेक्ट तुम्हाला या फीजवर 25% ऑफ जो आहे तो मिळून जाणार आहे। म्हणून ज्यांना जॉईन करायचे असेल ना, 26 जानेवारीच्या आधी तुम्ही नक्की जॉईन करून तुमचा अभ्यास करू शकता। बघा, आता याच्यात 5च पद आलेले आहेत आणि हे गट ब चं पद आहेत मित्रांनो। कशाचं पद आहे? हे गट ब चं पद आहे, हे काही क्लास 1 चं पद नाही। तरी देखील S16 ची वेतन श्रेणी आहे, 44,900, 1,42,400 आणि 5 पद आहे। आता आपण सुरू कसं करूया, प्रमोशन हेरारकी मी तुम्हाला दाखवतो आणि ही हेरारकी मी तुम्हाला कन्फर्म करून दाखवतो मित्रांनो। त्यांच्या वेबसाईटवर पण आहे ही अशा पद्धतीची माहिती। सहाय्यक आयुक्त, पहिलं तुम्ही जॉईन होतात असिस्टंट कमिशनर। सुरुवातीचे पद हे गट ब चं पद आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला नंतर जे आहे सरळ सेवेद्वारे किंवा खात्या अंतर्गत बढतीने हे पद मिळतं। आता आपल्याला हे पद कशाने मिळेल? ही TCS ची आपण एक्झाम देऊ, पास होणार, त्याच्यानंतर 5 पोरं सिलेक्ट होतील याला असिस्टंट कमिशनर या पदाला। त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे प्रमोशन असेल ना मित्रांनो, ते असेल उपायुक्त, त्याला म्हणतात डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर DMC। हे असतं असिस्टंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर ऑफ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन। पुढील सहाय्यक आयुक्त म्हणून ठराविक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर आणि सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्हाला हे पद मिळते मित्रांनो। आता हे किती असतं? हे जनरली 5 ते 7 वर्षचा कालावधी तुम्हाला जाऊ शकतो। आता हा काही फिक्स नसतो, कारण की हे पद थोड्या मोठ्या दर्जाचं पद आहे। जनरली तुम्ही 5 वर्षाच्या पुढेच तुम्हाला पद मिळतं डायरेक्टली, कारण की तुम्ही काही लिपिकवर नाही येत की लगेच तुम्हाला 2 वर्षांनी 3 वर्षांनी प्रमोशन मिळेल। याच्या प्रमोशनला वेळ लागतो मित्रांनो। परंतु तुमचं जे पुढचं असतं उपायुक्त म्हणून तुमच्याकडे लय जबाबदारी येतात मित्रांनो। डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर म्हणून तुमची नेमणूक होते। तिसरं जे प्रमोशन असतं त्याला म्हणतात जॉईंट कमिशनर म्हणून। हे वरिष्ठ पद आहे। काही मोठ्या महानगरपालिकांमध्ये हे पद असते। उपायुक्त पदानंतर इथं बढती मिळू शकते। नवी मुंबईमध्ये देखील तुम्हाला जॉईंट कमिशनर याच्यावर जे आहे तर ते मिळू शकतं। आणि शेवटचं असतं ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर, याच्यामध्ये शक्यतोवर तुम्हाला भेटत नाही मित्रांनो प्रमोशन। पण जर समजा आयएस ऑफिसर नसेल किंवा त्या पदावर कोणी ऑफिसर सध्या शिल्लक नसेल, तर तुम्हाला ॲज अ प्रभारी म्हणून काही वेळेला काही ऑपरेशनच्या अंतर्गत तुम्हाला प्रभारी म्हणून किंवा विशेष केसमध्ये तुम्हाला इथं संधी मिळू शकते। परंतु ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर म्हणून संधी मिळणं हे थोडं अवघड होतं मित्रांनो। परंतु तुम्हाला मेन जे एक प्रमोशन आहे की तुमच्या कारकिर्दीत एक प्रमोशन मिळतंच, ते म्हणजे कोणतं? डेप्युटी म्युनिसिपल कमिशनरचं। आता याच्यामध्ये अशी पण एक स्कीम आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, जर समजा डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर पद हे खाली नसेल पण तुमची सर्व्हिस झालेली असेल, तर तुम्हाला काय होतं, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनरना मिळणाऱ्या सर्व सेवा, सर्व भत्ते, वेतन आणि सुविधा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात मित्रांनो, पण तुमचं नाव असिस्टंट कमिशनरच राहतं। अशी पण एक स्कीम असते। त्या अंतर्गत काय होतं, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाच असते। तुमचं इथं प्रमोशन तर होतं, समजा काही कारणास्तव नाही झालं प्रमोशन, पण एक ठराविक वेळ दिल्यानंतर, सर्व्हिस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या पदाला असणाऱ्या सुविधा, सेवा, भत्ते, वेतन सगळ्या काही गोष्टी असतील तर ते ऑटोमॅटिक लागून जातात। तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो मित्रांनो। तर या सगळ्या काही गोष्टी असतात। आता लक्षात घ्या, क्रायटेरिया असतो प्रमोशनसाठी, पहिले आधी तुम्हाला तुमचे सर्व्हिस काहीतरी कंप्लीट करावं लागते, सेवा कालावधी, आणि हा कालावधी अखंड असला पाहिजे। असं नाही की तुम्ही आता जॉईन केलं, म्हटलं 2 वर्ष मला UPSC करायचे, मला सुट्टी द्या, 1 वर्ष करायची सुट्टी द्या, आणि मग तुम्ही नंतर गेले मला प्रमोशन द्या, तसं नाही होत। सहाय्यक आयुक्त पदावर 3 ते 5 वर्ष, परंतु 30 ते 5 वर्ष नियमित सेवा पूर्ण करावी लागते। ओके, नियमित सेवा लागते। त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर तुमचं कन्सिडर होतं। त्याच्यानंतर तुमचा एक रिपोर्ट असतो मित्रांनो, त्याला म्हणतात गोपनीय अहवाल असतो, एक कॉन्फिडेन्शियल अहवाल असतो। त्याच्यामध्ये तुमची रेटिंग ही थोडी आउटस्टँडिंग आणि व्हेरी गुड पाहिजे।
त्याच्यानंतर विभागीय चौकशी पेंडिंग नव्हतं. असं नाही की तुमच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची कंप्लेंट आहे, तुमच्या विरुद्ध वेगवेगळ्या ऍक्ट नुसार जे आहे तर ते कारवाई सुरू आहे, तर तुम्हाला प्रमोशन मिळत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर विभागीय परीक्षा पण कधी कधी घेतली जाते. आता ही विभागीय परीक्षा क्वालिफाईंग नेचरची असते आणि कधी कधी डायरेक्टली तुम्हाला त्याच्यावर जे आहे तर ती बढती मिळते मित्रांनो. प्रमोशन मध्ये दोन महत्वाच्या एक गोष्टी असतात, ते म्हणजे काय की सिनियरिटी लिस्ट. म्हणजे 5 तुम्ही हे जे व्यक्ती लागणार ना, या 5 मध्ये तुमची सिनियरिटी ठरेल की 5 मध्ये सिनियर कोणता आहे, पहिल्या नंबरचा कोणता आहे, दुसऱ्या नंबरचा कोणता आहे, तिसऱ्या नंबरचा कोणता आहे, चौथ्या नंबरचा, 5व्या नंबरचा. अशा पद्धतीने सिनियरिटी लिस्ट जी आहे तर ती काढली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी असते, तर ती कमिटी तुमचा कॉन्फिडेन्शियल अहवालमध्ये जे आहेत तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लिहित असतात मित्रांनो. आता मी तुम्हाला यांच्या वेबसाईट आहे मित्रांनो, ऑर्गनायझेशन चार्ट, मी तिथं तुम्हाला घेऊन जातो. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेचा हा ऑर्गनायझेशन चार्ट आहे. याच्यानुसार सगळ्यात वरती काय असते मित्रांनो, सर्वसाधारण सभा किंवा त्याला भाषेत महासभा असं पण म्हणतो आपण, महासभा असा पण शब्द असतो. या महासभेच्या अंतर्गत सगळ्या काही गोष्टी असतात. बघा, आयुक्त जे काही आयएस ऑफिसर असतात डायरेक्ट, त्याच्यानंतर स्थायी समिती जी पैशांचं पाहते, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते, तर हे सगळे मिळून एक महासभा जी आहे तर ते तयार होत असते. आता ही जी स्थायी समितीने असते ना मित्रांनो, लक्षात घ्या. बघा, इथं स्थायी समिती आली जिच्याकडे तिजोरी असते. या स्थायी समितीमध्ये बघा, लेखा परीक्षण विभाग, नगर सचिव विभाग असतो. त्याच्यानंतर हे जे आयुक्त असतात, बघा, हे आयुक्त कोणाद्वारे आयएस असतात, हे डायरेक्ट युपीएससी द्वारे रिकमेंड होऊन राज्य सरकार करतं. याच्यामध्ये 2 विभाग करून टाकतात. बघा, एक शहर अभियंता, एक सिटी इंजिनियर आणि एक अतिरिक्त आयुक्त, आणि त्याच्यानंतर काय असतं, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, हे ऑडिट वगैरेचं काम करतात. आता याच अतिरिक्त आयुक्त अंतर्गत बघा पुन्हा काय पडतं, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि उपायुक्त. उपायुक्त हे आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना म्हणजे ऍडिशनल कमिशनर यांना रिपोर्ट करतात आणि नंतर ते वरती जाऊन कमिशनरला रिपोर्ट करतात. या उपायुक्तांच्या खाली कोण असतं मित्रांनो, सहाय्यक आयुक्त. बघा, तुम्ही इथं थोडा आणखी झूम करतो वाटल्यास, हा आता प्रॉपर दिसेल तुम्हाला. बघा, सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर, आणि या पदासाठी तुम्ही परीक्षा देत आहेत. नंतर तुम्ही कशावर जाणार, उपायुक्त, आणि नंतर तुम्ही अतिरिक्त आयुक्तावर जे आहे तर ते जाऊ शकतात. पण जनरली तुमचं प्रमोशन हे इथपर्यंत जे आहे तर ते होत असतं मित्रांनो. डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर म्हणजे हे इथं पण आपल्याला दिसतं मित्रांनो. ओके, आणि तुमच्या अंडर कोण असतं मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्या अंडर असतं प्रशासन अधिकारी आणि कार्यालय अधीक्षक. हा स्टाफ तुमच्या अंडर रिपोर्ट करतो आणि तुम्ही रिपोर्ट कोणाला करतात, उपायुक्त. उपायुक्त रिपोर्ट करतो अतिरिक्त आयुक्तांना. तर अशा पद्धतीने ही हिरार्की असते मित्रांनो, समजून घ्या. आणि अशाच पद्धतीने तुमचं प्रमोशन जे आहे तर ते ठरत असतं मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, पुढे काय होतं मित्रांनो, जेव्हा तुमचं प्रमोशन होतं बरं का, प्रमोशन जेव्हा तुमचं झालं तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बघा उपायुक्त बनतात, उपायुक्त बनल्यानंतर तुम्हाला जबाबदारी दिली जाते. फॉर एक्झाम्पल, उपायुक्त अतिक्रमण विभागाचे, उपायुक्त मालमत्ता व कर विभागाचे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापनाचे, उपायुक्त समाज कल्याण विभागाचे. तर हे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उपायुक्त बनतात तर त्यावेळी तुम्हाला तो काम जे आहे तर ते दिलं जातं. ते प्रमोशन नंतरच्या सगळ्या काही गोष्टी असतात मित्रांनो. म्हणूनच या पदाविषयी एवढी क्रेज काय, खूप सारे उमेदवार का फॉर्म भरतात, खूप सारे उमेदवार का तयारी करतात, कारण की याच्यासाठी असणाऱ्या संधी, याच्यासाठी असणारा पेमेंट, याच्यासाठी असणाऱ्या कामाचं स्वरूप हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणूनच तुम्हालाही वाटतं की मला या स्पर्धेत टिकायचंय कमी वेळात. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा खूप लवकर होईल याची. टीसीएसचं काय असतं, 1-1.5 महिन्यातच परीक्षेचा कार्यक्रम लावून टाकतात. म्हणून सहाय्यक आयुक्त याची तयारी करायची असेल तर तुम्हाला वाटत असेल की सेल्फ स्टडीने मला आणखी थोडा जास्त वेळ लागू शकतो, तर तुम्ही आपल्या बॅचच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली तयारी करू शकतात. याच्यामध्ये आपण खूप चांगली फॅकल्टी तुमच्यासाठी इंट्रोड्यूस केलेली की या सर्वांना आपण कायदे जे आहेत तर ते दिलेले आहेत. प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कायदे शिकवणार आहे. नॉन टेक्निकलचे सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहेत. त्याचे रिव्हिजन लेक्चर्स पण तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिले जातील. टेस्ट सिरीज सगळ्या काही गोष्टी असतील. 1 फेब्रुवारी पासून बॅच सुरू होत आहे. ज्यांनी जॉईन केलेले 1 फेब्रुवारी पासून तुमचे डेली लेक्चर्स जे आहेत तर ते सुरू होतील मित्रांनो. आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. सध्या 25% ऑफ मिळतोय मित्रांनो, तर तुम्ही याचा नक्कीच जो आहे तर तो लाभ घ्या. त्यासोबतच पगार किती असतो आपला हा व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर कागदपत्रांचा फॉर्म कसा भरावा, आणि परशुराम शिंदे सरांनी एक स्पेशल तुमच्यासाठी बघा संबंधित कायदे, सिलेबस डिकोडिंग आणि स्टडी प्लॅन याचा सेपरेट व्हिडिओ आहे युट्यूबवर, म्हणून तो बघा. आणि या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या, कारण की असिस्टंट कमिशनरचा तुमच्या जॉईनिंग होईपर्यंतच्या सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला याच चॅनलवर जे आहे तर ते मिळणार आहे मित्रांनो. म्हणून या चॅनलला तुम्ही आजच जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.